नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत थेट अमेरिकेमध्ये एका रात्रीमध्ये कसा बदल होतो हे तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बर्फाचे खचाखच साचलेले ढीग रस्त्याच्या आजूबाजूला बघत आहात. ही जी बंद अशी पत्र्याची शेड आहेत याला गराज असं म्हटलं जातं. आपल्या भाषेमध्ये आपण त्याला गॅरेज असं म्हणतो. इकडं गराज हा शब्द यूज केला जातो. आणि ह्या ज्या गाड्या आहेत हे एका रात्रीमध्ये इथं प्रचंड असं स्नो पडलेलं आहे. 7 ते 8 इंचाचं स्नो एका रात्रीमध्ये पडलेलं आहे आणि त्यामुळं सगळं स्नोमय असं झालेलं आहे. तर पांढरे शुभ्र तुषार आणि पांढरी शुभ्र चादर धरणी मातेनं पांघरलेली आपल्याला दिसत आहे. हे दृश्य एक नयनरम्य दृश्य अमेरिकेमध्ये आपल्याला स्नो पडल्यानंतर पाहायला मिळतं. मागील 8 दिवसामध्ये अमेरिकेमध्ये मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी अतिशय नॉर्मल असं टेम्परेचर होतं. उन्हाळ्याची चाहूल लागली आणि आम्ही प्रचंड आनंदात होतो. यामध्ये मी एक व्हिडिओही केलेला, माझ्या घराच्या बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवलेला, की ज्यामध्ये स्नोनंतर म्हणजे घरातल्या पिंजऱ्यातून आम्हाला बाहेर काढून सोडल्यानंतर जे काही फिलिंग आहे तर ते फिलिंग आपण बघितलं. आणि त्यानंतर लगेचच काल प्रचंड असा स्नो पडला आणि स्नोमध्येच वादळ आल्याचीही घोषणा इथल्या गव्हर्नमेंटनं केली. आणि काल रात्रीपासून लोक अलर्ट होती आणि आमच्या ऑफिसमधूनही आम्हाला ईमेल आला की तुम्ही म्हणजे सकाळच्या सेशनमध्ये ऑफिसला येऊ नका. परंतु याच वेळी जगभरातून आमच्या ऑफिससाठी काम करणारी काही की मंडळी इकडं अमेरिकेमध्ये ऑलरेडी आलेली होती आणि त्यांच्यासाठी काही शेड्यूल प्लॅनिंग ट्रेनिंग वगैरे जे आहे ते आम्ही केलेलं होतं. तर अशाही परिस्थितीमध्ये ज्यावेळी 3 ते 4 तासामध्ये हे रस्ते या गव्हर्नमेंटनं क्लिअर करून दिले आणि लगेच ही वाहतूक ही पूर्ववत झालेली आहे. झाडं आणि झाडावरती साचलेलं बर्फ तुम्ही बघू शकत असाल. आणि आम्ही लगेच जनजीवन ह्या देशामध्ये लगेच नॉर्मलाईज करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे एकही मिनिट रस्ता इथला थांबत नाही. रस्त्यावरती ट्रॅफिक ॲज इट इज आहे. ज्यावेळी एक्स्ट्रीम लेवलची सकाळी 1 तास ही घटना झाली तर त्यानंतर लगेच म्हणजे संध्याकाळपासूनच त्यांची यंत्रणा रस्त्यावर पडलेलं स्नो इमिडिएटली हलवत होते आणि ते रस्त्याच्या बाजूला स्नो करत होते. परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी वादळ आणि स्नो एकत्र होतं तर गाड्या वगैरे आहेत तर त्या स्किड होण्याच्या किंवा घसरण्याचा चान्सेस असतात. त्यामुळं ॲडिशनल प्रिकॉशन घेऊनच गाडी चालवावी लागते. तरी अशा परिस्थितीमध्ये एका मॅक्सिकन ड्रायव्हरनं मला कॅब दिलेली आहे आणि कॅबचे रेट ही या क्लायमेटमध्ये लगेच म्हणजे बर्फ पडल्यानंतर ते डबल होतात. आणि परंतु एक गोष्ट आहे की निसर्गाचं जे दृश्य आहे हे विलोभनीय असं दृश्य जे आपण भारतामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही असं हे दृश्य आपण बघत आहोत. एखाद्या वाळवंटात असल्यासारखं रस्त्याच्या साईडून तुम्हाला फील येईल. परंतु बर्फामध्ये या झाडांचं पानं निघून जातात. फक्त इथं जे क्रिसमस ट्री आहेत तर या क्रिसमस चीच पानं हिरवी दिसतात. बाकी जी झाडं आहेत त्याची पानं पूर्ण निघून गेलेली असतात. आणि आता इथून पुढं स्प्रिंग सीझन चालू होतो म्हणजे उन्हाळा चालू होतो आणि या उन्हाळ्यामध्ये झाडांना पूर्ववत अशी पालवी फुटते. आणि ही जी रस्त्याकाठी अशी सुंदर अशी अमेरिकन घरं दिसत आहेत तर या घरांचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षानुवर्ष पूर्वीची ही जी घरं आहेत तर अमेरिकन माणसं घरामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. तर जी काही घरं आहेत 1970, 1980, 1990 पासूनची जी घरं आहेत तर तीच घरं अतिशय चांगल्या पद्धतीनं मेंटेन करून डेकोरेट करून तीच घरं ही लोक वापरतात. आणि या घरांना विशिष्ट प्रकारचं एक मटेरियल लाकूड आणि फायबर अशा टाईपचं मटेरियल यूज केलं जातं. आणि ही घरं ही अगदी स्पीडमध्ये बनवली जातात. जसे पुण्यामध्ये मुंबईमध्ये आपल्याकडं आता ब्लॉकचे बंगले बनवले जातात तर तशा पद्धतीचं मटेरियल यूज करून ही घरं बनवली जातात. रस्त्यावरती तुम्ही बघू शकत असाल की पॅरलली काही वाहनंही चाललेले आहेत. काळा रस्ता आपल्याला दिसत आहे कारण रस्त्यावरचं स्नो गव्हर्नमेंटनं हटवलेलं आहे आणि ते स्नो रस्त्याच्या साईडला केलेलं आहे. आणि आता हे जे तयार झालेलं स्नो आहे इथून पुढचे 8 दिवस टेम्परेचर अगदी नॉर्मल होईल. परंतु
हे स्नो आणि वातावरणात झालेला हा जो बदल आहे तो कमीत कमी 8 ते 10 दिवस ॲज इट इज राहील आणि 10 दिवसांनंतर वातावरण पुन्हा आहे तसं नॉर्मल होईल. परंतु निसर्गामध्ये होणारे हे जे काही बदल आहेत, तर ते बदल बघताना खूप असा आनंद आपल्याला होतो. जसं जगावरती ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, तसंच काहीही इथं एवढा निसर्ग असला तरीसुद्धा या देशामध्येही भासतं. त्याचं कारण असं की डिसेंबरनंतर पूर्वी इकडचे लोक सांगतात की कंटिन्युअस इकडं स्नो आणि अशा प्रकारचं क्लायमेट होतं. तुम्ही माझ्या ऑफिसचा सुंदर असा परिसर बघू शकत असाल, तर जगातल्या एका मोठ्या कंपनीचं हे कॉर्पोरेट ऑफिस इथं आहे आणि अशा प्रकारची 10 ते 15 मोठी ऑफिसेस या एका सेम शहरामध्ये आहेत. अमेरिकेमध्ये जागा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप आहे. तुम्ही बघू शकत असाल की 5 मजली पार्किंग या ऑफिसचं आहे. म्हणजे भारतामध्ये एखाद्या ऑफिसचं जेवढं क्षेत्रफळ असेल तेवढा एका फ्लोअरचा पार्किंगचा एरिया इथं आहे. प्रमाणे आसपासचा परिसरही आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशीच एका नवीन इन्फॉर्मेशनसह. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चलो चलते हैं, तब तक के लिए बाय. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो and subscribing this Life Beyond Nation our channel.